मोतीबिंदूच्या ऑपरेशन नंतर सुद्धा दृष्टीमध्ये काहीच सुधारणा झाली नाही आणि दिवसेंदिवस दृष्टी ही आणखीन खराबच होत होती. म्हणून माझ्याकडे ते गृहस्थ आले. त्यानंतर त्यांच्या तपासणीमध्ये असं लक्षात आलं की कदाचित यांना मेंदूकडून डोळ्यापर्यंत जाणाऱ्या ज्या नसा आहेत त्या काम करत नाहीत आणि म्हणून त्यांचा मेंदूचा MRI केला. तर मेंदूच्या MRI मध्ये असं लक्षात आलं की त्यांचं जे मेंदूमधलं जे दिसण्याचं सेंटर असतं त्या ठिकाणी रक्तपुरवठा कमी पडत होता आणि त्यांना मेंदूच्या मागच्या भागाचा स्ट्रोक झालेला होता आणि तो लवकर लक्षात आलेला नव्हता. त्यामुळे दिवसेंदिवस ही दृष्टी खराबच होत चाललेली. त्याप्रमाणे त्यांना सर्व उपचार चालू केले आणि हळूहळू त्यांची दृष्टी ही सुधारायला लागली. तर बऱ्याचदा असं होतं की आपल्याला वाटतं की डोळ्याचा दृष्टी कमी आहे म्हणजे तो कदाचित डोळ्याचा आजार आहे आणि म्हणून आपण फक्त डोळ्याच्या डॉक्टरना दाखवतो. परंतु त्यावेळेला हेही लक्षात घेणं गरजेचं आहे की कधी कधी कारण हे फक्त डोळ्याचं नसतं तर त्याच्या मागे म्हणजे मेंदूमध्ये असतं. कारण मेंदूकडूनच डोळ्यापर्यंत सिग्नल पोहोचवले जातात आणि म्हणून मेंदूचा काही आजार आहे का हेही विचार करणं गरजेचं आहे.